मी अरुण घोडके. शिवचिंतन. इसवी सन 1665पर्यंत शिवरायांच्या ताब्यामध्ये पश्चिम किनाऱ्यावरील 8-9 बंदरे होती. त्यामध्ये काही जहाजेही बांधून पूर्ण झाली होती. आरमार कसे असावे यासंबंधी रामचंद्र पंत आमाते लिहितात की आरमारकरी यांनी हमेशा दर्यात फिरून गनिम राखावा, जंजिऱ्याची सीमा वरचेवर पावीत जावा, एवेशी जंजिरी यांचा बोबाटा हुजूर येऊ न द्यावा व सर्व काळ दर्यावर्दी गनिमाच्या खबरेत राहून गनिमाचा मुलूक मारावा. दर्यामध्ये कोळी सावकारी तरंडेई सावकारी करावी. कोळी सावकारांच्या वाटेत जाऊ नये. त्यास कोणाचा उपद्रव लागत असेल तर तो परिहार करावा. गनिमाच्या मुलकाखेरीज विदेशांची गैरकोली असे सावकारी तरंडी येती जात असतील तरी ती भराभरा होऊन न द्यावी. दिलासा देऊन बंदरास घेऊन यावी. कोणी एका प्रकारे ते परकी सावकारास सौख्य दिसे. गनिमाच्या मुलकातील सावकारी तरांडी दर्यात आल्यास फस्त करून घ्यावी, धरून बंदरात आणावी. तमाम माल जप्त करून महालाच्या कारकुनांनी व आरमारी यांनी हुजूर लिहून पाठवावे. आज्ञा होईल तशी वर्तणूक करावी. आरमारची छावणी करणे ती प्रतिवर्ष नूतन बंदरी करावी असा उल्लेख रामचंद्र पंत आमाते यांनी राजनीतीमध्ये करून ठेवला आहे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.